सानपाड्याच्या बोगद्यामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे। मुसळधार पावसाचा फटका आता नवी मुंबई शहरात सुद्धा बसतोय। सानपाड्याजवळचा जो बोगदा आहे तिथे पाणी शिरले आहे, त्यामुळे वाहन चालकांना प्रवाशांना या बोगद्यातून मार्ग काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय, कसरत करावी लागते। विकास मिरगाणे आपले उपस्थित आहेत या ठिकाणी आणि त्यांनी या सगळ्या प्रकाराचा आढावा घेतलाय। आपण पाहूया ते काय दाखवत आहे। मुंबई शहरामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा जलमय झाले। आपण याच दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता। मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो सानपाडा रेल्वे स्टेशनच्या बाजूला जो बोगदा आहे त्या बोगद्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे या आपल्या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता। मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे प्रवाशांना किंवा वाहन चालकांना याच मार्गातून जो आहे प्रवास करावा लागतोय। त्यामुळे संपूर्ण पाणी जे आहे 4 ते 5 फूट जे ते पाणी साचले, त्यामुळे संपूर्ण बोगदा जो आहे पाण्याखाली गेला की काय असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे। त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने पोलखोल या माध्यमातून झालेले आहे। त्यामुळे एकीकडे नवी मुंबई महानगरपालिका सांगत असते नाले सफाई झालेली आहे, मात्र मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे। आता पाणी काढण्याचं काम जे आहे नवी मुंबई महानगरपालिका करताना दिसतोय। त्यामुळे संपूर्ण या बोगद्याखाली पाणी साचल्यामुळे संपूर्ण प्रवाशांचे वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसतोय। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह विकास तुर्गडे, साम टीव्ही, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।